नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं झेंडे अकॅडमीमध्ये स्वागत आहे. या भागामध्ये कंस्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल्स. लेट अस सी इफ वी कॅन ड्रॉ द ट्रायंगल्स when the measure of some side and angle are given. जर त्रिकोणाच्या काही बाजू आणि काही कोन दिले असतील तर त्रिकोण काढायला आपल्याला शिकायचे आहे. 1. To construct a triangle given the length of its three sides. जर त्रिकोणाच्या तीन बाजूची लांबी दिली असेल तर त्रिकोण कसा काढायचा, तर त्यासाठी आपण एक्झाम्पल म्हणजे उदाहरण बघूया. ड्रॉ ट्रायंगल XYZ such that length XY is equal to 6 cm, length YZ is equal to 4 cm, length XZ is equal to 5 cm. आता हे जे उदाहरण आहे यामध्ये आपल्याला जे मोजमाप दिलेलं आहे त्या मोजमापानुसार आपल्याला कच्ची आकृती काढावं लागेल. लेट अस ड्रॉ अ रफ फिगर. इथे जी कच्ची आकृती काढायची आहे ती तुम्हाला साध्या पद्धतीने एक त्रिकोण कोणताही घ्या आणि त्या त्रिकोणामध्ये जी मोजमाप दिले आहे ती त्या ठिकाणी आपण भरूया. तर इथे ट्रायंगल XYZ, तर हा जो ड्रॉ ट्रायंगल XYZ सच दॅट लेंथ XY, हा XY जो आहे तो 6 सेंटीमीटरचा आहे, YZ जो आहे तो 4 सेंटीमीटरचा आहे आणि XZ हो 5 सेंटीमीटरचा आहे. आता ही जी मोजमाप दिली होती, मेजरमेंट दिली होती, ती आपण या रफ फिगरमध्ये आपण फिलअप केली. आता आपल्याला कळलं की या ठिकाणी या त्रिकोणाचे कोणकोणत्या गोष्टी दिलेल्या आहेत. तर या त्रिकोणाच्या ज्या घटक आहेत, तर तीन बाजू ज्या आहेत त्या तीन बाजूंची लांबी जर दिली असेल तर त्रिकोण कसा काढायचा तर तो आपल्याला शिकायचा आहे. कच्च्या आकृतीप्रमाणे रफ फिगर प्रमाणे आपल्याला जर ट्रायंगल ड्रॉ करायचा असेल तर ह्या ज्या ट्रायंगलमध्ये XYZ मध्ये जी खालची बाजू आहे YZ ही 4 सेंटीमीटर दिलेली आहे. इथून आपण सुरुवात करूया. तर ही सुरुवात करताना ह्या रुलर म्हणजे पट्टीच्या सहाय्याने आपण 4 सेंटीमीटरचा रेषाखंड म्हणजे हा लेंथ घेऊया. तर इथे हा 4 सेंटीमीटर घेताना हा 0 आहे आणि 4 सेंटीमीटर, तर इथे 4 सेंटीमीटर जो आहे 1 2 3 4 हा 4 सेंटीमीटरचा आपण मार्किंग केला आणि याला आपण हे जे 0.4 सेंटीमीटरचे ते आपण Y आणि Z हा 4 सेंटीमीटर आहे. आता पहिली जी लेंथ आहे YZ ही पट्टीच्या सहाय्याने 4 सेंटीमीटर मोजमाप घेऊन आपण ही ड्रॉ केलेली आहे. आता राहिलेली जी आहे XY आणि YZ ही 6 सेंटीमीटर आहे आणि XZ जी 5 सेंटीमीटर आहे ती पट्टीच्या सहाय्याने न घेता ती आता आपल्याला कंपासच्या सहाय्याने घ्यायची आहे. प्रथम आपण XY जी आहे ती 6 सेंटीमीटर घेण्यासाठी ह्या कंपासमध्ये 6 सेंटीमीटर हे मोजमाप घेऊया. तर इथे हा 6 आहे आणि हा 0 आहे. तर हे 6 सेंटीमीटर जे ह्या 6 सेंटीमीटर जो रेडियस घेतलेला आहे तो Y सेंटरवर ठेवून इथे एक अर्क 6 सेंटीमीटरचा अर्क आपल्याला ड्रॉ करायचा आहे. तर हा 6 सेंटीमीटरचा आपण अर्क ड्रॉ केला. त्यानंतर आता XZ ही 5 सेंटीमीटर घेताना आपल्याला 5 सेंटीमीटर रेडियस घ्यावा लागेल. इथे ही 5 सेंटीमीटर रेडियस घेऊन आपण आता सेंटर हा Z घेणार आहोत आणि जो पहिला जो अर्क होता त्याला इंटरसेप्ट करणारा दुसरा अर्क काढणार आहोत.
तर हे दोन्ही अर्क ज्या ठिकाणी इंटरसेप्ट करतील तो आपला एक्स पॉइंट आहे. आणि आपण आता पहिल्यांदा हा एक्स वाय जॉईन केला, त्यानंतर हा एक्स झेड हा जॉईन केलेला आहे. हा पहिला एक्स वाय जो आहे तो 6 सेंटीमीटरचा आपण घेतला होता आणि एक्स झेड जो आहे तो 5 सेंटीमीटरचा घेतलेला आहे. अशा प्रकारे या ट्रायंगलचं आपल्याला कंस्ट्रक्शन करता येईल. तर ह्या ट्रायंगलचं कंस्ट्रक्शन करताना स्टेप अशा आहेत. तर आपण ह्या ट्रायंगल ड्रॉ करताना कोणकोणत्या गोष्टी कशा पद्धतीने केल्या, तर एक ड्रॉ सेक वाय झेड ऑफ लेंथ 4 सेंटीमीटर. तर हा वाय झेड जो आहे तो आपण पहिल्यांदा ड्रॉ केला 4 सेंटीमीटर. त्यानंतर दुसऱ्या स्टेपमध्ये काय केलं, तर ड्रॉ अँड आर्क विथ रेडियस 6 सेंटीमीटर. 6 सेंटीमीटरचा रेडियस घेऊन आपण वाय सेंटरवर घेऊन या ठिकाणी 6 सेंटीमीटरचा आपण रेडियसची आर्क घेतलेला आहे. त्यानंतर 5 सेंटीमीटरचा आपण आर्क घेऊन मार्क द पॉइंट ऑफ एक्स इंटरसेप्ट ऑफ द आर्क अँड ड्रॉ सेक एक्स वाय आणि वाय झेड. ट्रायंगल एक्स वाय झेड इज द रिक्वायर्ड ट्रायंगल. विद्यार्थी मित्रांनो, हा त्रिकोण एक्स वाय झेड आपल्याला रचना करताना प्रथम आपण वाय झेड हा 4 सेंटीमीटरचा काढला. त्यानंतर कंपासमध्ये 6 सेंटीमीटरची त्रिज्या घेऊन आपण वाय हे केंद्र घेऊन 6 सेंटीमीटरचा कंस घेतला. त्यानंतर दुसरी जी वाय झेड काढताना 5 सेंटीमीटर त्रिज्या घेऊन सेंटर झेड घेतला आणि कंस काढला. ते दोन्ही कंस ज्या ठिकाणी एकमेकांना छेदले तिथे एक्स हा बिंदू घेतला आणि अशा प्रकारे आपण एक्स वाय आणि नंतर एक्स झेड जोडला आणि त्रिकोण आपल्याला एक्स वाय झेड मिळाला. विद्यार्थी मित्रांनो, यामधील दुसरा प्रकार आहे टू कंस्ट्रक्ट अ ट्रायंगल गिवन टू साइड अँड अँगल इन्क्लूड बाय देम. आपल्याला जर त्रिकोणाच्या 2 बाजू आणि त्या बाजूमधील समाविष्ट कोन दिला असेल तर त्रिकोण कसा काढायचा हा या रचनेमध्ये शिकायचा आहे. तर त्यासाठी एक्झाम्पल आहे, ड्रॉ ट्रायंगल पी क्यू आर सच दॅट लेंथ पी क्यू इज इक्वल टू 6.5 सेंटीमीटर. मेजर अँगल पी इज इक्वल टू 50 डिग्री. लेंथ पी आर इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. आता हे जी मोजमाप दिले आहे त्यानुसार आपल्याला कच्ची आकृती म्हणजे रफ फिगर काढावं लागेल. तर ती कशी काढायची ती बघूया आपण. चला तर आपण कच्ची आकृती काढूया. त्यासाठी एक त्रिकोण घेऊया. हा ट्रायंगल आपण रफली मोजमाप असणारा घेतलेला आहे आणि यामध्ये आपण ही दिलेली जी मेजरमेंट आहे ती इथे फिलअप करू. तर हा जो ट्रायंगल आहे तो पी क्यू आर असा आहे. यामध्ये लेंथ पी क्यू हा जो पी क्यू आहे तो 6.5 सेंटीमीटरचा आहे. मेजर अँगल पी म्हणजे हा क्यू पी आर म्हटलं तरी चालेल किंवा इथे वर्टेक्स पॉईंट पी आहे. तर हा पी जो अँगल आहे तो 50 डिग्रीचा आहे आणि लेंथ पी आर ही पी आर जी आहे ती 5 सेंटीमीटरची आहे. आता ही जी रफ फिगर आपण ट्रायंगलची काढलेली आहे त्यामध्ये इथे क्यू आर ही जी खालचा बेस आहे तो दिलेला नाही. तर आपल्याला ज्या दिलेल्या बाजू आहेत त्या बाजूंपासून इथे रचनेला सुरुवात करावं लागेल, कंस्ट्रक्शनला इथे सुरुवात करावं लागेल. तर इथे या रचनेला सुरुवात करताना आपल्याला ही पी क्यू जी बाजू आहे ही जी साईड आहे ती 6.5 सेंटीमीटर आहे. तर ती जी आहे तिथून आपण ह्या रचनेला सुरुवात करूया. सुरुवातीला पट्टीच्या सहाय्याने म्हणजे रुलरच्या सहाय्याने आपण ही पी क्यू ही 6.5 सेंटीमीटर घेऊ. त्यासाठी आपण इथे हा 0 आहे आणि 6.5 म्हणजे 6 सेंटीमीटर जे आहे त्यापुढे 5 मिलीमीटर म्हणजे हे जे बारीक जे आहेत ते 1 सेंटीमीटरमध्ये 10 मिलीमीटर असतात, त्यातले आपल्याला 5. तर ह्या 5चा थोडासा मोठा असतो तर इथे हा 5 आहे.
तर 6.5 सेंटीमीटर. तर हा आपण हा पी क्यू ड्रॉ केला, त्याचे हे पॉईंट आपण इथे मार्किंग करूया. हा पी आणि क्यू जो आहे तो आपण 6.5 सेंटीमीटरचा ड्रॉ केलेला आहे. आता आपल्याला इथे अँगल दिलेला आहे पी, तो 50 डिग्रीचा आहे. हा जो कोनमापक आहे, या कोनमापकाच्या सहाय्याने तुम्हाला 50 अंशाचा कोन घ्यायचा आहे. त्यासाठी इथे हा जो सेंटर पॉईंट आहे, जो अँगल आपल्याला कोन घ्यायचा आहे त्याला मॅच करायचा आहे आणि 0 त्याच्या साईडला मॅच करायचा. म्हणजे अँगलचं मोजमाप घेताना तुम्ही हा जो पी पॉईंट हा सेंटर पॉईंटला मॅच केला आणि 0 हा पी क्यूला मॅच केल्यानंतर हे तो राईट साईडला आहे, म्हणून इथे राईट साईडने आपल्याला मेजरमेंट घ्यायला सुरुवात करायची आहे. तर राईट साईडने हा 0 आहे, तर आपल्याला 50 डिग्रीचा घ्यायचा आहे. तर हा 0, 10, 20, 30, 40, 50. तर हा 50चा आपण मार्किंग केला. तर ह्याला ड्रॉ करूया. हा 50 डिग्रीचा जो आपण अँगल घेतलेला आहे तो इथे मार्किंग करूया, 50 डिग्री. आता जी राहिलेली माहिती आहे पी आर ही 5 सेंटीमीटर आहे, तर ती आपल्याला ह्या कंपासमध्ये 5 सेंटीमीटर ही त्रिज्या घ्यावं लागेल, म्हणजे रेडियस ही 5 सेंटीमीटर घ्यावं लागेल. त्यासाठी इथे 5 सेंटीमीटर अंतर घेऊया. तर हा 5 आहे आणि इथे हा 0 आहे. तर 5 सेंटीमीटर हे जे डिस्टन्स आहे, म्हणजे ही जी त्रिज्या आहे ती आपल्याला पी आर ही बाजू काढायची आहे, ही साईड काढायची. तर इथे पी आर पैकी आपल्याकडे पी हा पॉईंट आहे, तर पी हा सेंटर पॉईंट घेऊन ह्यावर हा इंटरसेप्ट करणारा अर्क काढायचा आहे. तर ही या पी ह्या अँगलला ज्या ठिकाणी इंटरसेप्ट करेन तिथे तुमचा पी आर काढायचा आहे, म्हणून इथे पी आहे आणि इकडे आर येईल. तर इथे आर पॉईंट मिळेल आपल्याला. तर हा आर पॉईंट आहे. तर ही आपण 5 सेंटीमीटर ड्रॉ केली होती. आता त्यानंतर आर आणि क्यू ही ड्रॉ करूया. तर अशा प्रकारे आपल्याला दिलेल्या मोजमापाप्रमाणे हा ट्रायंगल पी क्यू आर मिळेल. स्टेप ऑफ कंस्ट्रक्शन. द फर्स्ट, ड्रॉ सेक पी क्यू ऑफ लेंथ 6.5 सेंटीमीटर. ड्रॉ जो अँगल आहे क्यू पी आर हा 50 डिग्रीचा काढलेला आहे आणि त्यामध्ये तो पॉईंट पुढे अँगलचा वाढवल्यानंतर तिसऱ्यामध्ये ड्रॉ अँड अर्क विथ रेडियस पी आर 5 सेंटीमीटर. या कंपासमध्ये 5 सेंटीमीटरची रेडियस घेऊन आपण या पी या सेंटरवर ठेवून हा कंस केलेला आहे आणि जिथं आपल्याला आर हा पॉईंट मिळालेला आहे. मार्क द पॉईंट आर ऑफ इंटरसेक्शन ऑफ द अर्क अँड ड्रॉ सेक पी आर अँड क्यू आर. सो ट्रायंगल पी क्यू आर इज द रिक्वायर्ड ट्रायंगल. विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या मोजमापाप्रमाणे त्रिकोण पी क्यू आर ही कच्ची आकृती काढली. या कच्च्या आकृतीवरून आपल्याला पक्की आकृती म्हणजे जर त्रिकोण रचना करायची असेल तर दिलेल्या मोजमापाप्रमाणे आपण पी क्यू ही बाजू पट्टीच्या साहाय्याने 6.5 सेंटीमीटर ही घेतलेली आहे. त्यानंतर कोनमापकाच्या साहाय्याने पी हा कोन हा 50 अंशाचा घेतला. त्यानंतर या कंपासमध्ये 5 सेंटीमीटर त्रिज्या घेऊन पी केंद्र घेऊन आपण 5 सेंटीमीटरचा कंस काढला आणि आर बिंदू मिळाला. आपण पी आर आणि आर क्यू ह्या दोन बाजू जोडल्यानंतर त्रिकोण पी क्यू आर हा आपल्याला मिळालेला आहे. थर्ड, टू कंस्ट्रक्ट अ ट्रायंगल गिवन टू अँगल्स अँड द इन्क्लूड साइड. जर आपल्याला त्रिकोणाचे 2 कोन आणि त्या 2 कोनांमधली बाजू आपल्याला जर दिली असेल तर आपल्याला त्रिकोण रचना करायची आहे. एक्झाम्पल आहे, कंस्ट्रक्ट सच दॅट लेंथ yx इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. मेजर अँगल zxy इज इक्वल टू 30 डिग्री. मेजर अँगल xyz इज इक्वल टू 100 डिग्री. आता या मोजमापाशी मिळणारा आपल्याला
कच्ची आकृती म्हणजे रफ फिगर काढूया. त्यासाठी पट्टीच्या साहाय्याने एक साधारण त्रिकोण आपण घेऊया. तर हा आपण मोजमाप न घेता कच्ची म्हणजे रफ फिगर मध्ये आपण ट्रायंगल दाखवूया. तर इथे या ट्रायंगलला आपण एक्स, वाय आणि झेड असं इथे दाखवलं. त्यानंतर हा जी दिलेली माहिती आहे यामध्ये फिलअप करूया. लेंथ वाय एक्स, हा वाय एक्स जो आहे तो 6 सेंटीमीटरचा आहे. त्यानंतर मेजर अँगल झेड एक्स वाय म्हणजेच एक्स कोन जो आहे हा वर्टेक्स पॉइंट एक्स आहे तो 30 डिग्रीचा आहे. हा एक्स जो आहे तो 30 डिग्रीचा आहे. आणि मेजर अँगल एक्स वाय झेड म्हणजे वाय जो आहे तो वर्टेक्स पॉइंट आहे तर तो 100 डिग्रीचा आहे म्हणजे 100 अंशाचा आहे. आता ह्या मोजमापाप्रमाणे आपल्याला ट्रायंगल ड्रॉ करायचा आहे. तर ही जी आकृती आहे त्रिकोणाची ही रचना करताना कशा प्रकारे आपल्याला करावं लागेल. तर त्यासाठी या त्रिकोणामध्ये आपल्याला ही वाय झेड दिलेली नाही तर दिलेली जी बाजू आहे एक्स वाय ही 6 सेंटीमीटर आहे. तर ती पट्टीच्या साहाय्याने आपण 6 सेंटीमीटर घेऊया. पट्टीच्या साहाय्याने एक्स वाय ही 6 सेंटीमीटर घेताना हा 0 आहे आणि या 0 पासून आपण 1 2 3 4 5 6 हा 6 सेंटीमीटरचा आपण हा 6 सेंटीमीटरचा हा आपण एक्स वाय हा 6 सेंटीमीटरचा ड्रॉ केला. त्यानंतर आपल्याला कोनमापकाच्या साहाय्याने अँगल एक्स जो आहे तो 30 अंशाचा म्हणजे 30 डिग्रीचा घ्यायचा आहे आणि वाय जो आहे तो 100 डिग्रीचा घ्यायचा आहे. तर त्यासाठी आपण पहिल्यांदा एक्स हा अँगल 30 डिग्रीचा घेऊ. तर कोनमापक जे आहे त्यामध्ये हा जो पॉइंट आहे तो एक्सला मॅच करू आणि ही 0 जी आहे ती या एक्स वायला मॅच करूया. तर इथे हा एक्स जो आहे तो आपण हा सेंटर पॉइंट जो कोनमापकाचा आहे तो मॅच केला आणि 0 जो आहे तो एक्स वायला मॅच केला. तर आपल्याला 30 डिग्रीचा हा एक्स घ्यायचा आहे. तर त्यासाठी आपण इथे 0 10 20 30 इथे 30ला मार्क करूया. तर इथे हा 30 जो आहे हा रे आपण पुढे ड्रॉ करू. यास आपण 30 डिग्री असं मेजरमेंट लिहू. त्यानंतर हा वाय जो आहे तो 100 डिग्रीचा घ्यायचा आहे. त्यासाठी हा जो सेंटर पॉइंट आहे तो वायला मॅच करूया आणि ही जी 0ची लाईन आहे ती वाय एक्सला मॅच करूया. तर इथे या पद्धतीने तुम्हाला अँगल मेजरमेंट घ्यावं लागेल. इथे वायला आपण मॅच केला आणि हा 0 जो आहे तो या वाय एक्सला मॅच करूया. आता हा मेजरमेंट घेताना हा आपण वाय एक्सला मॅच केल्यामुळे ह्या 0चा वापर करावा लागेल. जर तुम्हाला इकडे रेषाखंड असेल तर ह्या 0चा वापर करायचा आहे. आता सध्या आपण हा वाय एक्स जो आहे तो ह्या लेफ्ट हँडला मॅच केलेला आहे त्यामुळे ह्या 0चा वापर करायचा आहे. तर ह्या 0 पासून आपल्याला 100 डिग्रीचा अँगल हा वाय घ्यायचा आहे. तर हा 0 आहे. 0 10 20 30 40 50 60 70 80 हा 90 आहे आणि हा 100. तर हा जो 0 आहे तो वरच्या बाजूने बघा याचं मेजरमेंट आहे तर हा 100 आहे. तर इथे या 100 जो आपण मार्किंग केलेला आहे त्याचा आपण रे ड्रॉ करूया, किरण काढूया पुढे. तर इथे हा जो आहे तर इथे हा दुसरा रे आणि पहिला रे जो 30 डिग्रीचा आणि हा 100 डिग्रीचा जो आपण अँगल घेतलेला आहे हे दोन्ही जे किरण ज्या ठिकाणी इंटरसेप्ट करतील तो आपल्याला राहिलेला जो पॉइंट आहे तो झेड राहील. तर या पद्धतीने आपल्याला ट्रायंगल एक्स वाय झेड आपल्याला रिक्वायर्ड ट्रायंगल मिळेल. स्टेप ऑफ कंस्ट्रक्शन 1. आपण पहिल्यांदा सुरुवातीला ड्रॉ सेग एक्स वाय ऑफ लेंथ 6 सेंटीमीटर. 2 मध्ये काय केलं की ड्रॉ अँगल एक्स वाय झेड अँड अँगल ऑफ 30 डिग्री ॲट द पॉइंट एक्स. या एक्स ठिकाणी आपण 30 डिग्रीचा या कोनमापकाच्या साहाय्याने अँगल मेजरमेंट घेऊन
हा XZ हा रे काढला. त्यानंतर तिसऱ्या पॉईंटमध्ये ड्रॉ अँड अँगल जो आहे XYZ ऑफ 100 डिग्री ॲट द पॉईंट Y. ह्या ठिकाणी 100 डिग्रीचा आपण अँगल घेतलेला आहे. 30 डिग्रीचा अँगल आणि 100 डिग्रीचा अँगल जिथे इंटरसेप्ट करणार. मार्क द पॉइंट Z ऑफ इंटरसेक्शन अँड ड्रॉ द सेग YZ अँड सेग XZ. या ठिकाणी जे इंटरसेप्ट करणारा Z पॉइंट मिळाला आणि ट्रँगल XYZ इज अ रिक्वायर्ड. विद्यार्थी मित्रांनो, कच्च्या आकृतीच्या प्रमाणे आपल्याला जर त्रिकोण रचना करायची असेल तर पट्टीच्या सहाय्याने पहिल्यांदा XY ही 6 सेंटीमीटर आपण घेतली. त्यानंतर X या ठिकाणी कोनमापकाचा वापर करून आपण 30 अंशाचा कोन घेतला. त्यानंतर या Y या ठिकाणी कोनमापकाच्या सहाय्याने आपण 100 अंशाचा कोन घेतला. 30 अंशाचा कोन आणि 100 अंशाचा कोन हा वाढवल्यानंतर जिथं छेदतो तिथं हा Z बिंदू भेटेल आणि आपल्याला अशा प्रकारे त्रिकोण XYZ मिळेल. चौथं एक्झाम्पल आहे टू कंस्ट्रक्ट अ राईट अँगल ट्रायंगल गिवन द हायपोटेन्यूज अँड वन साइड. जर आपल्याला काटकोन त्रिकोणाचा एक कर्ण आणि एक भुजा दिली असेल तर काटकोन त्रिकोण रचना कशी करायची यामध्ये आपल्याला शिकायचं आहे. त्यासाठी एक्झाम्पल आहे ड्रॉ ट्रायंगल LMN सच दॅट मेजर अँगल LMN म्हणजे M जो अँगल आहे तो 90 डिग्रीचा आहे म्हणजे राईट अँगल आहे आणि हायपोटेन्यूज म्हणजे कर्ण हा 5 सेंटीमीटरचा आहे. लेंथ MN ही 3 सेंटीमीटरची आहे. आता या आपण मिळता जुळते आपण कच्ची आकृती म्हणजे रफ फिगर ड्रॉ करूया. त्यासाठी आपण एक काटकोन त्रिकोण कच्चा जो आहे मेजरमेंटचा आपण इथे रफ फिगर जी आहे ती घेऊया. तर ही जी कच्ची आकृती जी काटकोन त्रिकोणाची काढलेली आहे तर ही जे एक्झाम्पलमध्ये जी मोजमाप दिलेली ती आपण त्यामध्ये फिलअप करू. तर ह्यामध्ये आपल्याला अँगल LMN जो राईट अँगल जो आहे त्यातला M जो आहे तो राईट अँगल आहे. तो इथे LMN तो पहिल्यांदा तुम्हाला इथे दाखवायला लागेल. हा राईट अँगल आहे. त्यानंतर राईट अँगल जो असतो M त्याच्या अपोजिट साईड जी हायपोटेन्यूज असते ती ही 5 सेंटीमीटर आहे आणि MN ही जी भुजा आहे ती 3 सेंटीमीटरची आहे. तर ह्या पद्धतीने ही मोजमाप आपण इथे यामध्ये फिलअप केली. आता ह्या मोजमापाप्रमाणे आपल्याला त्रिकोण रचना करायची राईट अँगलची. त्यासाठी इथे MN पासून सुरुवात करावं लागेल. तर MN ही जी आहे ती 3 सेंटीमीटर आहे. तर पट्टीमध्ये आपण 3 सेंटीमीटर रेषाखंड ड्रॉ करूया पहिल्यांदा. तर त्यासाठी हा 0 आहे आणि इथे 3 सेंटीमीटर म्हणजे 1 2 3 तर 3 सेंटीमीटर इथे मार्क केली आणि हा रेषाखंड जो आहे तो 3 सेंटीमीटरचा आहे. इथे हा M आणि N आहे तो 3 सेंटीमीटरचा आहे. आता त्यानंतर इथे M जो आहे अँगल हा राईट अँगल आहे म्हणून इथे M ह्या पॉईंट जवळ आपल्याला राईट अँगल घ्यावा लागेल. त्यासाठी M हा जो सेंटर आहे तो इथे या कोनमापकाचा M ला मॅच करूया आणि हा 0 आहे तो MN ला मॅच करूया. तर या पद्धतीने तुम्ही कोनमापक इथे मॅच केल्यानंतर आपल्या राईट अँगल म्हणजे 90 अंशाचा कोन घ्यायचा आहे. तर 90 अंश घेताना तुम्ही राईट साईडने बी घेऊ शकता लेफ्ट साईडने बी घेऊ शकता कारण हा 90 डिग्री जो आहे तो मिडलमध्ये असतो. परंतु आता आपण कोनमापकाच्या कोन मोजण्याच्या पद्धतीनुसार MN ला मॅच केलेला आहे म्हणून ह्या 0 पासून तुम्ही इथे मोजायला सुरुवात करा. तर ह्या 0 पासून हा 90 अंशाचा इथे तुम्हाला दिसेल. तर हा मार्किंग केल्यानंतर आपण पट्टीच्या साहाय्याने याला वाढवूया. तर हा रे आपण ड्रॉ केला. आता इथे आपण 90 डिग्रीचे मार्किंग करूया. आता राहिलेली जी माहिती आहे ही LN हा हायपोटेन्यूज जो आहे तो 5 सेंटीमीटरचा आहे. या कंपासमध्ये आपल्याला 5 सेंटीमीटर हायपोटेन्यूजसाठी आपल्याला ही लांबी घ्यावी लागेल. तर रेडियस जी आहे ती 5 सेंटीमीटर घेऊया. तर इथे हा 5 आहे
आणि हा 0 आहे. तर हा 5 सेंटीमीटर हे रेडियस घेतल्यानंतर सेंटर पॉईंट हा एन घ्यायचा आहे, कारण तुमचा एल एन हा हायपोटेन्यूज आहे म्हणजे कर्ण आहे. तर इथे हा आपण सेंटर पॉईंट घेतला आणि 5 सेंटीमीटरचा अर्क जो आहे तो आपण इथे ड्रॉ केला. तर तो या एम ह्या अँगल जो राईट अँगल आहे इथे इंटरसेप्ट करेन. तर इथे हा एम आणि हा एल 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 एम जे आहे ती आपल्याला साईड भेटेल. त्यानंतर एल एन जी 5 सेंटीमीटर आपण घेतलेली आहे ती ड्रॉ करूया. तर हा जो आपला हायपोटेन्यूज होता तो 5 सेंटीमीटर आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ट्रायंगल एल एम एन हा राईट अँगल ट्रायंगल मिळेल. स्टेप ऑफ कंस्ट्रक्शन या राईट अँगल ट्रायंगल रचना करण्याची ज्या पायऱ्या आहेत त्या अशा आहेत. पहिलं स्टेप 1, ड्रॉ सेग एम एन ऑफ लेंथ 3 सेंटीमीटर. हा एम एन जो आहे तो पट्टीच्या साहाय्याने आपण 3 सेंटीमीटर घेतला. त्यानंतर दुसऱ्यामध्ये ड्रॉ अँगल एल एम एन अँड अँगल ऑफ 90 ॲट द पॉईंट ऑफ एम. या कोनमापकाच्या साहाय्याने आपण एम कोन जो आहे तो 90 अंशाचा आपण ड्रॉ केला. 3 मध्ये ड्रॉ अँड आर्क विथ रेडियस 5 सेंटीमीटर हायपोटेन्यूज. आपण पट्टीमध्ये 5 सेंटीमीटर हायपोटेन्यूज म्हणजे कर्णासाठी ही लांबी घेतली. हे 5 सेंटीमीटर त्रिज्या घेतणार या ठिकाणी ह्या कंपासमध्ये अंतर घेतलं अँड सेंटर एन. आणि इथे आपण एक सेग जो आपण आर्क जो आहे तो इथे ड्रॉ केला. आणि ड्रॉ सेग एल एन ह्या ठिकाणी आपण काढलेली आहे. अशा प्रकारे आपल्याला ट्रायंगल एल एम एन हा जो आहे राईट अँगल ट्रायंगल इज रिक्वायर्ड ट्रायंगल. विद्यार्थी मित्रांनो, काटकोन त्रिकोणाची रचना करताना आपल्याला दिलेल्या मोजमापाप्रमाणे आपल्याला एल एम एन हा काटकोन त्रिकोण काढायचा आहे. त्यामध्ये एम हा 90 अंशाचा कोन आहे. तर 90 समोरची बाजू हा जी एल एन आहे तो कर्ण आहे तो 5 सेंटीमीटर दिलेला आहे आणि एम एन जी आहे ती 3 सेंटीमीटर दिली. ही कच्ची आकृती आहे, ही काय आपण मोजमाप घेऊन काढलेली नाही. परंतु काटकोन त्रिकोण घेताना जो 90 अंशाचा कोन पहिला घ्या आणि त्यानंतर बाकीच्या बाजू माहिती भरा. तर ही जी कच्ची आकृती काढल्यानंतर आपण यावरून रचना करायची आहे. त्यासाठी एम एन ही आपण पट्टीच्या सहाय्याने 3 सेंटीमीटर घेतलेली आहे. त्यानंतर हा एम जो कोन आहे तो 90 अंशाचा कोनमापकाच्या सहाय्याने घेतला आणि इथे एल एन हा जो कर्ण घ्यायचा आहे. तर ह्या कंपासमध्ये 5 सेंटीमीटर अंतर घेऊन सेंटर म्हणजे केंद्र हा एन घ्यायचा आहे आणि 5 सेंटीमीटरचा कंस करायचा आहे. हा कंस आणि हा कोन 90 अंश जिथे छेदेन तिथे एल बिंदू मिळेल आणि एल एन जोडायचे आहे आपल्याला. आणि ह्या पद्धतीने आपल्याला काटकोन त्रिकोण एल एम एन मिळेल. 5. कंस्ट्रक्ट ट्रायंगल DEF such that DE is equal to 6.5 centimeter, angle E is equal to 50 degree, angle F is equal to 30 degree, and draw EM perpendicular DF, measure the length EM. आपल्याला या त्रिकोणाची रचना करण्यासाठी इथे जे मोजमाप दिलेले आहे त्या मोजमापाप्रमाणे आपण कच्ची आकृती काढूया. रफ फिगर आपण ड्रॉ करूया. इथे काय मेजरमेंट घ्यायची गरज नाही आहे. तर इथे कच्ची आकृती काढायची आहे. तर त्रिकोण कोणताही घ्या. तर हा त्रिकोण आपण ड्रॉ केला. याला आपण DEF असं नाव दिलं. त्यानंतर DE जो आहे तो 6.5 सेंटीमीटर आहे. हा DE हा 6.5 सेंटीमीटर. अँगल E जो आहे तो 50 डिग्रीचा आहे. हा E 50 डिग्रीचा आहे आणि अँगल F जो आहे तो 30 डिग्रीचा आहे. आता उपलब्ध माहितीवरून जर ट्रायंगल काढायचा झाला तर याच्या अगोदरच्या रचनेमध्ये आपल्याला 2 अँगल म्हणजे 2 कोन आणि त्या कोनामधली समाविष्ट बाजू दिली होती. तर आपण त्रिकोण काढला होता. आता इथे ही DE जी आहे ती 6.5 सेंटीमीटर दिलेली आणि हे जे अँगल जे आहेत ते ह्या बाजूला दिलेले आहेत.
पण ह्या अँगल मधला ही EF दिला असता तर आपण डायरेक्ट त्रिकोण काढायला सुरुवात केली असते, परंतु इथे जर हे अँगल घ्यायचे झाले तर इथे EF आपल्याकडं नाहीये. मग आपल्याला या DEचाच वापर करून ह्या ट्रायंगलची रचना करायची आहे. मग ह्या DEचा वापर करताना आपल्याला हा 50 अंशाचा कोन त्याला जोडून आहे. मग इथे D कोन जर काढायचा झाला तर त्रिकोणांच्या कोनांच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते. सम ऑफ द अँगल ऑफ इंटरनल अँगल ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 180 डिग्री, म्हणजे त्रिकोणाच्या अंतर्गत कोनांच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते. ह्या गुणधर्माच्या सहाय्याने आपण हा डी कोन काढून घेऊ शकतो. तर इथे अँगल जो आहे डी जर आपल्याला मिळवायचा असेल तर 180 डिग्री जो आहे त्यातून मायनस करावं लागेल हा ई आणि एफ, तर हा 50 डिग्री प्लस 30 डिग्री. तर अशा प्रकारे 180 डिग्री मायनस 50 प्लस 30 इज इक्वल टू 80 डिग्री. तर 180 डिग्रीमधून 80 डिग्री मायनस केल्यानंतर 100 डिग्री असा आपल्याला हा डी जो आहे तो अँगल मिळेल. तर हा डी दिला नव्हता, आपण इथे हा डी काढून घेतला तर त्याची गरज होती आपल्याला. तर हा डी हा अँगल मिळाल्यानंतर आपण ह्या ट्रायंगलच्या रचनेला सुरुवात करू. पट्टीमध्ये आपण DE ही 6.5 सेंटीमीटर घेताना हा 0 आहे आणि 6.5 म्हणजे हा 6 आणि मिलीमीटर 5 म्हणजे हा 5 जो आहे तो करेक्ट मेजरमेंट घ्या. आणि हा जो DE हा जो आहे तो 6.5 सेंटीमीटर घ्यायचा आहे. हा ई कोन हा 50 अंशाचा 50 डिग्रीचा घेताना ई शी आपल्याला हा सेंटर मॅच करायचा आहे आणि हा 0 जो आहे तो डी शी मॅच करायचा आहे. तर बघूया आपण. तर इथे ई कोन हा 50 डिग्रीचा घेण्यासाठी इथे ई ला 0 मॅच केला आणि हा सेंटर पॉइंट ई शी मॅच केला आणि 0 जो आहे तो डी शी मॅच करा. तर इथे या 0 पासून आपल्याला इथे लेफ्ट हँड पासून आपल्याला मेजरमेंट घ्यायला सुरुवात करावं लागेल. तर इथे ह्या 0 पासून आपल्याला 50 डिग्रीचा ई घ्यायचा आहे. तर 0, 10, 20, 30, 40 आणि 50. तर ह्या पद्धतीने इथे हा 50चा मार्किंग केला. तर इथे याला आपण ड्रॉ करूया. तर ई जो आहे तो 50 डिग्रीचा आहे. तर इथे ॲरो घेऊया. तर इथे हा 50 डिग्रीचा. त्यानंतर आपल्याला हा डी जो आहे दिला नव्हता, आपण या त्रिकोणाच्या कोनांच्या बेरजेप्रमाणे त्याला 100 डिग्रीचा काढला. तर इथे डी जो आहे 100 अंशाचा घ्यायचा आहे. तर इथे डी शी आपण हा सेंटर मॅच करूया आणि हा 0 या डी ला मॅच करूया. आता इथे 100 अंशाचा कोन घेताना म्हणजे 100 डिग्रीचा घेताना ह्या 0 पासून तुम्हाला इथे ह्या राईट हँड पासून आपल्याला इकडे ह्या 0 पासून मेजरमेंट करायचं आहे. तर हा 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 आणि 100. तर ह्या 100ला इथे आपण मार्किंग केलं. त्याला ड्रॉ करूया. तर हा 100 डिग्रीचा आपण डी हा जो राहिलेला कोन आहे हा एफ हा जो आहे इथे जे दोन्ही अँगल जिथे इंटरसेक्ट करतील तो एफ पॉईंट आहे. तर इथे एफ घेतला. हा 30 अंशाचा आहे. इथे जर कोनमापकाच्या सहाय्याने तुम्ही मेजरमेंट घेतलं तर हा 30 डिग्रीचा येईल, कारण या तिन्ही कोनांची बेरीज 180 डिग्री असणार आहे. आता ह्या पुढे जाऊन आपल्याला याच्यामध्ये रचना करायची आहे. तर याच्यामध्ये EM जो आहे हा परपेंडिक्युलर हा DF वर टाकायचा आहे. तर E पासून हा M जो आहे बिंदू असा मिळवायचा आहे, तो या DF वर लंब टाकायचा आहे. त्यासाठी तुम्हाला इथे हा DF जो आहे तो पुढे वाढवायला लागेल. तर पट्टीच्या सहाय्याने त्याला आपण पुढे ड्रॉ करूया. इथे हा
झेंडे अकॅडमीच्या बेसिक कंस्ट्रक्शन या भागामध्ये ही रचना दिलेली आहे. जर रेषेच्या वरती जर बिंदू असेल तर त्या बिंदूतून आपल्याला त्या रेषेवर लंब कसा काढायचा, तर ती रचना जर तुम्हाला कळली असेल तर ही रचना सुद्धा तुम्हाला या लवकरच कळेल. तर ह्यासाठी आपण बघूया की ई बिंदूपासून या डी एफवर लंब कसा काढायचा. तर सेंटर पॉईंट आपल्याला ई घ्यायचा आहे. या ई वर कंपासचे सेंटर पॉईंट ठेवून या डी एफ पेक्षा थोडंसं जास्त अंतर घ्या. इथे ह्या डी एफ जी रेषा आहे त्यापेक्षा थोडंसं जास्त म्हणजे कन्व्हिएंट जे डिस्टन्स आहे ते आपण घेतलं आणि एक आर्क ड्रॉ केला. तर हा जो कंस जो मिळालेला आहे ते पॉईंट आपल्याला मिळाले ते आपण एक्स आणि वाय असे दोन पॉईंट आपण घेऊया. आता हे जे दोन पॉईंट एक्स आणि वाय मिळालेले आहेत तर या दोन पॉईंटच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन इथे निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन आपल्याला वरच्या बाजूनी, खालच्या बाजूनी आणि वरच्या बाजूनी कंस करायचा आहे. आता जसा वाय वर ठेवलेला आहे तसा तुम्ही आता एक्स वर हे अंतर बदलायचं नाही. तुम्हाला हे एक्स वर ठेवायचं आहे आणि इथे या छेदणारा दुसरा अर्क काढायचा आहे त्यात डिस्टन्स घेऊन. आता हे दोन्ही जे अर्क आहे, दोन्ही जे कंस आहे, ज्या ठिकाणी इंटरसेप्ट करतील ते पॉईंट आपण मार्क करूया. आता एक लक्षात ठेवा, या ई मधून या डी एफ वर तुम्हाला परपेंडिक्युलर लंब टाकताना हा ई पॉईंट आणि हे मिळालेले पॉईंट हे कॉलिनियर म्हणजेच एक रेषे बिंदू असले पाहिजे. कॉलिनियर पॉईंट पाहिजे तर ते एका रेषेत आले पाहिजेत. जर हे एका रेषेत आले नाही तर याचा अर्थ आपली रचना कुठेतरी चुकलेली आहे. तर इथे हा जो ई पासून इथे जो पॉईंट मिळाला आहे इथे लंब तो आपला एम आहे. तर हा ई एम जो आहे तो ह्या डी एफला म्हणजे इथे हा डी आहे तर हा डी बिंदू जो आहे तो इथे दिसतोय. तर हा ई एम जो आहे तो ह्या डी एफला लंब आहे. त्याच्यामध्ये तुम्ही असं दरम्यानता दाखवू शकता एफ डॅश डी डॅश एम म्हणजे एफ आणि एम याच्या बिटवीनमध्ये हा डी आहे. म्हणजेच एफ नंतर डी येतो आणि डी नंतर एम येतो म्हणजे एम हा या ठिकाणी येतो. अशा प्रकारे हा ई एम जो आहे तो लंब डी एफला असेल. यामध्ये तुम्हाला ह्या ई एम जे आहे, ही ई एम जी आहे ती तुम्हाला मेजरमेंट करून मोजून इथे त्याचं मेजरमेंट लिहायचं आहे. तर ते आपण ह्या कंपासमध्ये मेजरमेंट करून बघूया. तर इथे ई पासून इथे सेंटर पॉईंट घेतला. डिवायडरच्या साहाय्याने मेजरमेंट करू शकता तुम्ही किंवा पट्टी साहाय्याने मोजू शकता किंवा कंपासमध्ये. आपण या कंपासमध्ये हे मेजरमेंट मोजूया. 0 पासून हे 6.4 असं येतं. तर साधारणपणे 6.4 सेंटीमीटर हे आलेलं आहे. तर तुम्ही मेजरमेंट घेऊन ते बघा, ही रचना करून बघा आणि ही ई एम जी मोजमाप करण्यासाठी तुम्हाला दिली आहे ती तुम्ही मोजून बघा तर तुमची येते का. तर ह्या पद्धतीने ही रचना करता येईल. विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या मोजमापाप्रमाणे कच्ची आकृती काढल्यानंतर आपण हा डी कोन मिळवला. तर 180 अंशातून हा ई आणि एफ या दोघांची बेरीज वजा केल्यानंतर हा 80 वजा केल्यानंतर 100 अंश हा डी कोन मिळाला. कारण डी कोन काढल्याशिवाय इथे डी जे आहे तो कोन ह्या डी ई ह्या बाजूवरचे हे दोन कोन असेल तर त्रिकोण रचना करता येईल आपल्याला. मग त्यासाठी आपण पट्टीच्या सहाय्याने ही डी ही 6.5 सेंटीमीटर घेतली. त्यानंतर कोनमापकाच्या सहाय्याने आपण हा ई कोन आणि डी कोन, ई कोन हा 50 अंशाचा घेतला आणि डी कोन 100 अंशाचा घेतला. त्यानंतर तुम्हाला इथे हे दोन्ही ज्या ठिकाणी छेदतील किरण 50 अंशाचा आणि 100 अंशाचा तिथे एफ बिंदू मिळाला. तर त्रिकोण इथे हा ई डी एफ मिळाल्यानंतर तुम्हाला त्यापुढे जाऊन इथे ई एम जो आहे तो ह्या डी एफ वर लंब काढायचा आहे. त्यासाठी तुम्ही ह्या ई वर कंपासचं टोक ठेवून इथे ही डी एफ पुढे वाढवायचे आहे आणि थोडंसं अंतर जास्त घ्यायचं आहे
आणि इथे एक कंस करायचा आहे. मग इथे जो कंस आपण करणार आहोत तो आपल्याला एक्स आणि वाय हे दोन बिंदू मिळतील आणि मग एक्स आणि वाय ला निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन वरच्या बाजूने खालच्या बाजूने कंस केले. वाय वर ठेवायचा आहे तसाच एक्स वर ठेवायचा आहे आणि हे जे कंस मिळाल्यानंतर हे ई आणि हे कंसाचे जे बिंदू आहेत ते एका रेषेत मिळतील. जर हे एका रेषेत येत नसतील तर रचना चुकली असं समजायचं आणि हे बिंदू जोडल्यानंतर तुम्हाला EM हा DF वर लंब मिळेल. EM मोजला असता तो साधारणपणे 6.4 सेंटीमीटर येतो. सरावासाठी आणखी एक एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल आहे कंस्ट्रक्ट ट्रायंगल PQR सच दॅट QR इज इक्वल टू 7 सेंटीमीटर, अँगल PQR इज इक्वल टू 120 डिग्री, PQ इज इक्वल टू 6 सेंटीमीटर अँड ड्रॉ PM परपेंडिक्युलर QR. यामध्ये हा जो PQR हा जो विशाल कोन म्हणजे ॲप्टस अँगल 120 अंशाचा दिलेला आहे. तर ह्या मोजमापाशी मिळता जुळता आपण कच्ची त्रिकोण PQR ची आकृती काढू. फक्त आकृती काढताना कच्ची आकृती काढताना साधारणपणे हा PQR हा 120 चा आहे म्हणजे हा ॲप्टस अँगल आहे म्हणजे विशाल कोन त्रिकोण आहे. तर तो साधारण असा दिसतो. तर ही कच्ची आकृती आहे. तर ह्यास आपण Q हा इथे घेऊया PQR. तर हा Q जो आहे तो 120 अंशाचा म्हणजे विशाल कोन ॲप्टस अँगल आहे. त्यानंतर QR जे आहे ती 7 सेंटीमीटर आहे आणि PQ जे आहे ती 6 सेंटीमीटर आहे. आता ह्या मेजरमेंटनुसार आपल्याला पहिल्यांदा ट्रायंगल काढायचा आहे. त्यानंतर ह्या P बिंदूपासून आपल्याला ह्या QR वर परपेंडिक्युलर म्हणजे लंब म्हणजे उंची काढायची आहे. त्रिकोण PQR ची कच्ची आकृती काढल्यानंतर याची रचना करण्यासाठी पट्टीच्या सहाय्याने आपण QR ही 7 सेंटीमीटर घेऊया. तर आता इथे 7 सेंटीमीटरचा रेषाखंड पहिल्यांदा ड्रॉ करावा लागेल. त्यासाठी इथे हा 0 आहे आणि 7 सेंटीमीटर म्हणजे 1 2 3 4 5 6 7 तर हा 7 सेंटीमीटरचा आपण जो रेषाखंड QR 7 सेंटीमीटरचा ड्रॉ केला. आता त्यानंतर या कोनमापकाच्या सहाय्याने 120 अंशाचा कोन घ्यावा लागेल. हा 120 डिग्रीचा Q हा अँगल आपल्याला घेताना हा जो सेंटर पॉईंट आहे Qला मॅच करूया आणि 0 जे तो QRला मॅच करूया. तर इथे हा 120 डिग्रीचा घेताना म्हणजे 120चा ॲप्टस अँगल आहे तो. तर इथे ह्या Qला मॅच करूया आणि इथे QRला हा 0 मॅच केला. आता ह्या 0 पासून राईट अँगल पासून हा 120 मेजरमेंट घेताना 0 पासून हा इथे 80 90 100 110 आणि 120 तर 120 म्हणजे 120 अंशाचा हा जो अँगल आहे तो आपण इथे मार्किंग केला. तो इथे ड्रॉ करूया. इथे एरो घेऊ. इथे 120 डिग्री हा Q आहे. आता PQ ही बाजू 6 सेंटीमीटर आहे. तर पट्टीने आपल्याला ही बाजू काढायची नाही तर कंपासच्या सहाय्याने काढायची. तर कंपासमध्ये 6 सेंटीमीटरची त्रिज्या घ्यायची आहे. रेडियस जी आहे ती इथे 6 सेंटीमीटर इथे मेजरमेंट करून आपण पट्टीमध्ये घेतली कारण आपल्याला ही PQ जी आहे ती 6 सेंटीमीटर आहे. तर सेंटर पॉईंट हा Q घ्यायचा आहे आणि 6 सेंटीमीटर रेडियस जी आपण पट्टीमध्ये घेतलेली आहे ती इथे Q वर ठेवून हा अर्क घ्यायचा आहे. तर हा अर्क ज्या ठिकाणी इंटरसेप्ट करेल तिथे तुमचा हा P पॉईंट येईल. तर ही 6 सेंटीमीटर घेतलेली आहे. तर इथे त्यानंतर PR हा ड्रॉ करूया आपण. अशा प्रकारे ट्रायंगल PQR आपल्याला इथे मिळेल. आता या पुढे जाऊन आपल्याला पुढची रचना जी आहे ती PM जी आहे ती परपेंडिक्युलर QR ही P पासून या QR वर लंब टाकायचा आहे. त्यासाठी तुम्हाला हा जो QR पुढे वाढवायला लागेल. पट्टीच्या सहाय्याने इथे
क्यूआरला पुढे आपण तर ह्या क्यूआरला पट्टीच्या साईडने आपण इथे वाढवला. आता ह्या पी बिंदूपासून ह्या क्यूआरवर लंब काढायचा असेल तर बेसिक कंस्ट्रक्शनमध्ये जर रेषेच्या बाहेर बिंदू असेल तर इथे लंब कसा काढायचा ही रचना शिकवलेली आहे. तर ती जर रचना कळली असेल तर ही सुद्धा तुम्हाला लगेच कळेल. तर ह्या रचनेमध्ये ह्या पी बिंदूपासून इथे क्यूआरला परपेंडिक्युलर लंब काढण्यासाठी इथे पी ह्या सेंटर पॉईंट घ्यायचा आहे आणि या क्यूआर पेक्षा थोडंसं जास्त, या क्यूआर पेक्षा थोडंसं जास्त तुम्ही कन्व्हिएंट जे अंदाजे अंतर घ्यायचं आहे. तर इथे आपण हा कंस घेतला. तर हे जे आपण अंतर घेतलं होतं जर त्या अंतरामुळे हा जो कंस मिळालेला आहे त्याला आपण एक्स आणि वाय हे दोन पॉईंट आपण घेऊया. तर एक्स आणि वाय जे दोन पॉईंट मिळालेले आहे तर ह्या दोन पॉईंटमध्ये जो रेषाखंड एक्स वाय त्याचा आपण लंब दुभाजक काढणार आहोत. निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन पहिल्यांदा तुम्ही वायवर ठेवा आणि निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या आणि इथे वरच्या बाजूनी आणि खालच्या बाजूने कंस घ्या अर्क. नंतर एक्सवर ते अंतर न बदलता दुसरा त्याला इंटरसेप्ट करणारा अर्क घेऊया. तर इथे हे जे दोन्ही अर्क एकमेकाला इंटरसेप्ट करतील ते पॉईंट मार्क करा. आता आपल्याला हा पी पॉईंट आणि मिळालेले जे पॉईंट आहे हे कॉलिनियर पॉईंट असले पाहिजे, एक रेषे बिंदू असले पाहिजे, ते जोडा. तर हे जोडल्यानंतर हा पी बिंदूतून ह्या क्यूआरवर जिथं आपल्याला रेषा छेदेन तिथे हा पी एम लंब क्यूआर, तर हा पी एम इथं एम पॉईंट मिळेल. तर हा पी एम जो आहे तो ह्या क्यूआरवर अशा प्रकारे परपेंडिक्युलर टाकता येईल. विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या माहितीप्रमाणे कच्ची आकृती पी क्यू आर काढली आणि त्यामध्ये दिलेली माहिती भरल्यानंतर ही क्यू आर 7 सेंटीमीटर आहे. क्यू कोन हा 120 अंशाचा आहे म्हणजे विशाल कोन आहे आणि पी क्यू ही 6 सेंटीमीटर आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हा त्रिकोण काढायचा असेल तर पहिल्यांदा पट्टीच्या साहाय्याने आपण क्यू आर ही 6 सेंटीमीटर घेतलेली आहे. या क्यू आर जी आहे ती पट्टीच्या साहाय्याने 6 सेंटीमीटर घेतली आहे. त्यानंतर कोन मापकाच्या साहाय्याने आपण हा क्यू कोन हा 120 अंशाचा घेतला आणि तो वाढवला. त्यानंतर कंपासमध्ये 6 सेंटीमीटर ही 6 सेंटीमीटर अंतर घेऊन क्यू हे सेंटर पॉईंट घेऊन 6 सेंटीमीटरवर आपल्याला पी बिंदू मिळाला आणि त्रिकोण पी क्यू आर जोडला असता हा त्रिकोण पी क्यू आर मिळेल. मग आता ह्यामध्ये मुख्य रचना आपल्याला पी पासून या क्यू आरवर लंब काढायचा आहे. म्हणून इथे कंपासमध्ये आपण या पी पॉईंटवर ह्या कंपासचं टोक ठेवलेलं आहे आणि पी पेक्षा थोडंसं जास्त अंतर घेऊन हा कंस मिळवला एक्स वाय. मग एक्स वाय रेषाखंडाचा लंब दुभाजक काढताना ह्या एक्स आणि वाय वर कंपासचे टोक ठेवून निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन वरच्या बाजूनी आणि खालच्या बाजूनी आपल्याला एक्स आणि वाय वर सेम अंतर ठेवून एक पॉईंट मिळवायचा आहे. तर हे दोन्ही कंस ज्या ठिकाणी एकत्र छेदतील तिथे हे पॉईंट मिळतील. हे पॉईंट ह्या पी बिंदूच्या रेषेत असेल. हे जोडलं असता आपल्याला एम हा पी एम जो आहे तो क्यू आरवर लंब मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, त्रिकोण रचनामध्ये आपण वेगवेगळे भाग पाहिले. यामधील जे रचना आहेत त्या 8वी 9वी आणि 10वी या वर्गांसाठी खूप उपयुक्त आहेत आणि या वर्गांनी ह्याचा चांगल्यात चांगला अभ्यास करून ह्यामध्ये जे त्रिकोण कंस्ट्रक्शन त्रिकोण रचना ज्या पाहिल्या त्या रचनांचा जास्तीत जास्त सराव करा. तुमच्या पाठ्यपुस्तकामधील ज्या काही रचना आहेत त्या रचना तुम्ही काढण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला काही अडचण आली तर नोटिफिकेशनमध्ये आम्हाला कळवा. आम्ही पुढील भागामध्ये तुम्हाला त्या समजून देण्याचा प्रयत्न करू. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासारख्या अभ्यासू आणि गरजू आणि कष्टाळू विद्यार्थ्यांना आमचे झेंडे अकॅडमीचे शैक्षणिक व्हिडिओ लाईक करा, शेअर करा,
सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबण्यासाठी विसरू नका. धन्यवाद.